नमस्कार. कुलस्वामिनी आई भैरी भवानीच्या गोंधळाच्या आजच्या या तिसऱ्या भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत. गेल्या 2 भागांना आपण भरभरून प्रेम दिलं, तसंच प्रेम या तिसऱ्या भागाला आणि शेवटच्या या भागाला द्याल अशी अपेक्षा करतो. गोंधळाच्या तयारीला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी दिवटी बनवण्यासाठी तांदळाच्या पिठाचा उपयोग करून दिवटी कशी बनवली जाते हे तुम्हाला पाहायला मिळत आहे. त्यानंतर 7 मांड तयार झालेले आहेत, कलश तयार झालेले आहेत आणि आपले तावडे काका हे मांडावर तांदळांनी सजावट करतायत. संपूर्ण मांड 7 जे गोंधळ होणार आहे त्याची तयारी पूर्ण झालेली आहे. पूजन सुरू आहे. अक्षय आणि श्रेया हे पूजन करतायत. आम्ही 4 जोडप्यांनी पूजन करून झालेलं आहे आमचं. आणि अशा रीतीने या गोंधळाच्या मुख्य कार्यक्रमाला आता सुरुवात होत आहे. तुम्ही संपूर्णपणे हा ब्लॉग पाहाल अशी अपेक्षा करतो आणि हा व्हिडिओ आवडल्यास आराध्य अमन दळवी यूट्यूब चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराल. याबद्दल माझ्या मनात कोणतंही दुमत नाही. जसं प्रेम तुम्ही अजूनपर्यंत दिलेलं आहात तसंच प्रेम या गोंधळाच्या तिसऱ्या भागालाही द्याल. आणि आपल्या कमेंट्स या फार महत्वाच्या आहेत, त्या फार कमी येत आहेत, त्या देखील भरभरून द्या. धन्यवाद. मानकरी, सरपंच, पोलीस पाटील, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आलेले आवर्जून माझी सर्व पाहुणे मंडळी आणि सर्व दलीय भाऊकी या सर्वांचा ड्युटी पेटवायला हुकूम आहे. गोंधळाच्या कोणत्याही कार्यक्रमाला गोंधळी ज्यावेळी सुरुवात करतात त्यावेळी सर्वप्रथम त्यांना मानकरी, गावकरी, भावकी या सर्वांचा हुकूम घेऊनच पुढे कारवाई करायची असते. आता तुम्ही पाहिलंच, ड्युटी पेटवायची आहे, पण त्याच्यासाठी देखील हुकूम घ्यावा लागतो, अर्थातच परवानगी घ्यावी लागते. याच चालीरीती आहेत, याच परंपरा आहेत आणि त्या आपल्याला यापुढेही कंटिन्यू करायच्या आहेत, यापुढेही चालवायच्या आहेत. त्यासाठी हे सर्व ब्लॉग, ह्या सर्व गोष्टी, या सर्व व्हिडिओ पाहणं पुढच्या पिढीने खूप महत्वाचं आहे. मध्येच लाईट गेली आणि 1 शतकांपूर्वी देखील गोंधळ कसे साजरे केले असतील ते आपल्याला पाहायला मिळालं. अगदी नॅचरल लाईट मध्ये हा गोंधळ 2 मिनिटांकरिता का होईना आपल्याला अनुभवता आला आणि ते नयनरम्य दृश्य सर्वांनी आपल्या नेत्रांनी भरभरून साठवलं. खूप सुंदर वाटलं ते लाईट नसताना लख्ख प्रकाशात हा गोंधळ अनुभवणं. ड्युटी गोंधळाला ओवाळल्यानंतर आपल्या ग्रहदेवतेला देखील ओवाळणं तितकंच महत्वाचं. आपण ज्या मांडाची मांडणी तसेच कुलपे आपल्या देवघरात सकाळी मांडून पूजन केलं होतं, त्या ठिकाणी ड्युटी घेऊन येऊन त्याचं पूजन करणं, आरती करणं हे महत्वाचं असतं. गोंधळाला ड्युटी नाचवण्याला सुरू करणे आली. त्यामुळे एक एक करून सर्व जे गोंधळाला बसलेली जोडपी आहेत ती येत होती आणि
उलुप्यांचं, त्या मांडांचं, तसेच आपल्या ग्रहदेवतेचं देखील पूजन केलं जात होतं. हे पूजन करून झाल्यानंतर आपला देव्हारा, आपल्या ग्रहदेवतेचा देव्हारा ज्या ठिकाणी गोंधळाचे मान मांडलेले आहे, गोंधळ मांडलेला आहे, तिथे विधिवत घेऊन गेला आणि तिथे त्याची स्थापना केली. गोंधळानिमित्त तिथे स्थापना केली आणि मग गोंधळाला दिवटी नाचवायला प्रारंभ झाला. अशा रीतीने एक एक परंपरा ह्या काही आपल्याला कधी कधी माहितीही नसतात, पण ज्यावेळी आपण ह्या सगळ्या अनुभवतो, प्रत्यक्षात करतो, त्यावेळी एक एक गोष्टी आपल्याला समजत जातात, उमगत जातात. त्यामुळे हा गोंधळ अनुभवणं, हा गोंधळ जगणं आणि हा गोंधळ जागणं ही फारच मोठी गोष्ट आहे. गोंधळात दिवटी घेऊन नाचणं, देहभान हरपून नाचणं, त्यात तल्लीन होऊन नाचणं एक आत्मिक आणि मानसिक समाधान देणारी बाब आहे. म्हणतात ना, घर बघावं बांधून, लग्न पाहावं करून, तसंच गोंधळ घालावा मनापासून. या सर्व बाब या गोंधळ घडताना, हा गोंधळ घडवताना आम्हाला अनुभवता आल्या आणि त्यानंतर ही दिवटी घेऊन नाचताना जे समाधान आहे, जे सुख आहे, ते शब्दात वर्णन नाही करू शकत, अवर्णनीय. दिवटी नाचवताना आबालवृद्ध, लहान थोर सर्वच समरस होऊन जातात. दिवटी नाचवणं ही एक कला आहे आणि ती जशी जशी आपण गोंधळात सहभागी होऊ, ही दिवटी नाचवायला हळूहळू सुरुवात करू, त्याप्रमाणे आपण त्या कलेमध्ये समरस होतो. ती कला आपल्याला अवगत होते. हा देवीचा एका प्रकारे आशीर्वादच आहे आणि आपण नशिबान आहोत की आपण या सनातन हिंदू संस्कृतीमध्ये जन्मलेलो आहोत, या कुटुंबात जन्मलेलो आहोत, ज्या कुटुंबामध्ये आपल्याला देवीचा, आई
कुलस्वामिनी आई भैरी भवानीचं, आई वाघजाईचं नामस्मरण करत या गोंधळामध्ये दिवटी नाचण्याचं अहोभाग्य प्राप्त होते. आपण दिवटींना तेल वाहून मांडाला पुन्हा पाया पडायला 5 वेळा प्रदक्षिणा घालावी लागते. त्यामुळे जी जोडपी म्हणजे 5 जोडपी आहेत आणि दोन पिढ्यांचे असे 7 आपले गोंधळ आहेत, ती सर्व 5 जोडपी एक एक करून दिवटीला तेल वाहून या गोंधळांचा परिक्रमा करून आशीर्वाद घेत आहेत. आणि हे सर्व संपन्न झाल्यानंतर या दिवटींना तेल वाहून झाल्यानंतर संपूर्ण कुटुंब सदस्य, संपूर्ण गावकरी, भावकी देखील तेल वाहून आशीर्वाद घेत आहेत. आणि लगेचच कथेला म्हणजेच गोंधळाच्या कथेला हे सर्व गोंधळी सुरेश तावडे आणि बंधू आणि सहकारी गोंधळाच्या कथेला सुरुवात करतात. ती कथा देखील ऐकण्यासारखी गोष्ट असते, ती तुम्ही ऐका.
उघड्याला वस्त्र देणारा, भुकेला भोजन देणारा, कानेला पाणी देणारा, मुंगीचं मतन जाणणारा. कथा संपन्न झाल्यानंतर गोंधळाच्या आरतीने या सर्व कार्यक्रमाचा समारोप होतोय. जवळजवळ 18 तास या सर्व विधी या गोंधळाच्या सुरू होत्या. एक पवित्र आणि एक धार्मिक कार्य संपन्न झालेल्याची भावना सर्वांच्या चेहऱ्यावर होती. हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी ज्या ज्यांनी खारीचा वाटा उचलला, सिंहाचा वाटा उचलला, त्या सर्वांना आम्हा दळवी कुटुंबियाच्या वतीने मनस्वी आभार. धन्यवाद.